डॉक्टर राजू वाघमारे आता आपल्यासोबत जोडलेले गेलेले आहेत। आतापर्यंतचे हे सगळे आकडे बघितले, ओपिनियन पोलचे आकडे आहेत, मात्र पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असं ओपिनियन पोलचा आकडा सांगतोय, या आधीचा देखील आणि आत्ताचा देखील। एकीकडे मोदी की गॅरंटी, राम मंदिर, हिंदुत्ववाद हे सगळे मुद्दे यशस्वी होताना दिसतात, मात्र भारत जोडो यात्रा, दोन यात्रा राहुल गांधी करतायत, अख्खा ते भारत फिरून आले, मात्र त्याचा फारसा फायदा या संपूर्ण निवडणुकीत होताना दिसत नाही ओपिनियन पोल मध्ये। तरी असं का होतंय? नाही, याला कारण असं आहे की कदाचित ज्यांना ओपिनियन विचारलं असेल त्यांनी भारत जोडो मध्ये त्यांनी स्वतः सामील झाले नसतील किंवा ती यात्रा तेवढ्या जवळून बघितली नसेल। मी भारत जोडो यात्रा जी राहुल गांधींनी 4,500 किलोमीटरची पायी केली, त्याच्यानंतरची आता ही 6,500 किलोमीटरची मणिपूर ते मुंबई, मी नाशिकलाच होतो, लोकांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की तुम्ही काँग्रेसवाल्यांनी जा नाहीतर जाऊ नका, पण आम्ही राहुलजींच्या या कार्यामध्ये त्यांच्यामध्ये सहभागी होणार, आम्ही पुढे जाणार, आम्ही त्यांना भेटणार, आणि या यात्रेचा जो इफेक्ट जो आहे तो माझी तुम्हाला गॅरंटी आहे की हा इफेक्ट जो आहे हा तुम्हाला निवडणुकीत नक्कीच बघायला मिळेल, कारण त्या पद्धतीचं वातावरण आणि त्या पद्धतीच्या रिॲक्शन अगदी महिलांपासून, तरुणांपासून, ज्येष्ठांपासून सगळ्यांच्या आहेत। त्याच्यामुळे भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा ज्याचं उद्या सांगता समारंभ आहे चैत्यभूमीवर, राहुलजी स्वतः चैत्यभूमीवर जाऊन त्याचा सांगता समारंभ करणार आहेत, तर त्या यात्रेचा खूपच फायदा या येणाऱ्या निवडणुकीत संपूर्ण देशामध्ये आपल्याला बघायला मिळेल, याच्यात अजिबात दुमत नाही। प्रश्न दुसरा की ज्या पद्धतीचं आता ओपिनियन पोल तुम्ही म्हणताय, पण मला अशी आमची ठाम खात्री आहे आणि अंडर करंट इतका भरपूर आहे की तुम्ही रस्त्यावरच्या सगळ्या लोकांना विचारा, मी सगळ्याकडे फिरतोय, महाराष्ट्र फिरलोय, आता राजस्थानमध्ये होतो, बाकीच्या ठिकाणी होतो, पब्लिक ओपिनियन आता सध्याचं जे आहे ते मोदी सरकारच्या विरोधात आहे। त्याचं कारण अगदी स्पष्ट आहे की लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, लोकांकडे बचत होत नाही आहे, महागाईने लोक त्रस्त झालेली आहेत, औषधाच्या किमती तुम्हाला त्याच्यावरचे उपाय करायचे, या सगळ्या गोष्टींनी लोक त्रासलेले आहेत, आणि ज्यावेळी एखादा सामान्य माणूस त्रासतो त्यावेळी तो जास्त काही बोलत नाही। पण मग वाघमारे सर, काँग्रेसचा म्हणजे अंतर्गत सर्वे काय सांगतो, किती म्हणजे महाविकास आघाडीला जागा मिळू शकतात? कारण का आता ओपिनियन पोल असं सांगतो की 43 जागा, 48 पैकी 43 जागा भाजप प्रणित महायुतीला मिळणार आहेत, 45 जागा। आम्ही जवळजवळ 32 ते 35 जागांपर्यंत महाविकास आघाडी महाराष्ट्रात अगदी डोळे झाकून जाते असं आमचा इंटरनल ओपिनियन पोल सांगतोय। म्हणजे ऑब्जेक्टिव्हली आम्ही काय, मी टीव्हीवर बसलोय म्हणजे अशोक चव्हाण किंवा इतर जी नेते मंडळी भाजपत गेली त्याचा फारसा परिणाम होणार? त्याच्यामुळे ज्या जागा आम्ही त्याच्या अगोदर म्हणत होतो की 38, 39 पर्यंत आम्ही जाऊ किंवा 40 पर्यंत जाऊ, हा जो बदल झालाय त्याच्यानंतर या 2-3 जागा कमी करून आम्ही 34-35 पर्यंत, 36 पर्यंत, या 34 ते 36च्या आकड्यामध्ये आम्ही नक्की जातोय, याच्यात अजिबात वाद नाही। तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात लोकांच्या राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन सपशेल वेगळा आहे, कम्प्लीट वेगळा आहे। ते ज्या दृष्टीने या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पक्ष फोडण्यात आले, ज्या पद्धतीच्या सत्तेवर लोक आले, ज्या पद्धती अवलंबण्यात आल्या, आणि खास करून प्रधानमंत्री ज्यावेळी 2 दिवस आधी म्हणतायत की भ्रष्टाचारी पार्टी आहे, 70,000 कोटीचा घोटाळा आहे, आणि दुसऱ्या दिवशी जर अजित पवार त्यांच्या मांडीवर बसत असतील आणि उपमुख्यमंत्री होत असतील, तर या सगळ्या गोष्टींमध्ये प्रधानमंत्र्यांकडे जो बघण्याचा दृष्टिकोन होता महाराष्ट्रातल्या लोकांचा, त्यालाच कंप्लीट छेद गेलाय। म्हणजे शिंदे ज्यावेळी फोडले त्यावेळी ठीक होतं, एखादं गोष्ट पार्टी फुटते, तेव्हा मोदींविरोधात लाट आहे असं तुम्हाला एकंदर म्हणायचं? तो जो एनसीपीचा जो प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडला त्याच्यामुळे मोदींबद्दलची प्रतिमा जी आहे, कारण त्यांच्या तोंडातून ती वाक्य आलेली आहेत आणि त्यांनी ती वाक्य स्वीकारलेली आहेत, म्हणजे कुठेतरी मोदीजी याच्यात सामील होत आहेत का, अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे हा जो फटका आहे हा तो खरंच भाजपला बसतोय का तो आपण नक्की